तिने आपल्या घेतलेला वसा टाकला नाही. कामाशी ती एवढी प्रामाणिक राहिली की तिची दखल आपल्याला घ्यावीच लागली. आम्ही आमंत्रित करत आहोत अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांना. बरोबर. त्यांनी पुढचा सत्कार करण्यासाठी यावं. आणि आता बघूया ध्वनी चित्रफित. मैं पकड़ू? नहीं मैं करती हूँ. मैं करता हूँ, तू देख. रेड लाईट वस्तीतील मुलांना डॉक्टर इंजिनियर होण्याची स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही. असुरक्षित वातावरणातून आणि नकारात्मक विचारधारेतून या मुलांची सुटका शक्यता नाही. अनेक प्रश्नांची उत्तरे पुण्याच्या रेड लाईट वस्तीत सेवावर्ती म्हणून समरूप झालेल्या मृणालिनी भाटोडेकर. कोणतेही प्रायोजक नाही, कोणत्याही सामाजिक संस्थांची मदत नाही, केवळ पदरचे पैसे आणि नातेवाईक मित्रमैत्रिणींचे आतून हात. वेश्यावस्तीतील मुलांसाठी खऱ्या अर्थाने उज्ज्वल भविष्य साकारणारी संस्था सावली. आणि सावलीच्या सर्व आहेत मृणालिनी भाटोडे. शाळा कॉलेजच्या शिक्षणाची उत्तम सोय, सर्वांगीण जीवनावश्यक सुविधांची गरजेप्रमाणे हॉस्टेलची सोय आणि त्यातून संपादन केलेला विश्वास ही विकासधारेतील फार मोठी जमेची बाब आहे. समाजातील या मुलांची मायेची भूक भागवणारी खरी आई आहे मृणालिनी भाटोडेकर. सर्वांगांनी नाकारले पण लाभलेल्या या मुलांसाठी धडपडण्यापाठीमागची जिद्द निश्चितच अतुलनीय आहे. विशेष करून या वस्तीतील हुतूर मुलींच्या जगण्याच्या वाटा बदलण्याचा यशस्वी प्रयत्न हे महोत्तम सेवाव्रत आहे. आणि महोत्तम सेवाव्रती आहेत मृणालिनी भाटोडेकर. प्रसिद्धीची अपेक्षा नाही, कार्यकर्ती असण्याचा शिक्का नाही, कार्य मात्र खूप मोलाचं. संपूर्णतः ग्रासलेल्या परिस्थितीतील मुलांचं भवितव्य घडवण्याचं. परंतु अशा एक मृणालिनी कशा पुरे पडणार? आता त्यांना सूर्यहून प्रकाशित करायचं आहे अनेक सेवाव्रतींना. शिक्षणाच्या वाटा रुंदावल्या की जगण्याचे मार्ग प्रशस्त. हेच उद्दिष्ट आहे या सेवाव्रताचं आणि सेवाव्रती मृणालिनी भाटोडेकरांचं. मृणालिनी भाटोडेकर यांनी कृपया रंगमंचावर यावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्यांच्यासाठी. आज या पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी खूपच आभारी आहे. आणि मला 4च ओळी सांगाव्याशा वाटतात, सगळ्यांना रिक्वेस्ट करावीशी वाटते की कोणत्याही झाडाचं कुठलंही फुल सुंदरच असतं आणि कोणत्याही आईचं कसलंही मूल सुंदरच असतं. फुलाचा रंग कसा, गंध कसा असं नसतं विचारायचं. फुलाचा रंग कसा, फुलाचा गंध कसा असं नसतं विचारायचं. फुलाचं फुल पण असतं जपायचं. मूल जन्माला येणं हेच एक मोठं कौतुक असतं. कुठल्याही झाडाचं कुठलंही फुल सुंदरच असतं आणि कुठल्याही आईचं कसलंही मूल सुंदरच असतं. धन्यवाद. आपण सिनेमाच्या दूरदर्शनच्या पडद्यावर अनेक दृश्य पाहतो आणि पटकन विसरूनही जातो. हे दृश्य असतं छोटसच, पण त्याला पडद्यावर आणण्यासाठी पडद्यामागच्या कलाकारांना कोणकोणत्या भूमिका जगाव्या लागतात, त्याचा कसा आणि कुठे कस लागतो हे सांगण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष भेटीला येणार आहेत रागिणी. तर बघूया रागिणीची ही मुलाखत. बंद.